आज आपण इथे कटला मासा फ्राय करणार आहोत। एकदम कुरकुरीत, चमचमीत, मसालेदार, चविष्ट असा कटला मासा आपण इथे फ्राय करणार आहोत। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी मार्केटमधून कटला मासा कट करून आणला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला आहे आणि चवीपुरता हळद, चवीपुरतं मीठ, चवीपुरतं लाल मिरची पावडर किंवा तुम्हाला गरम मसाला, धनिया पूड, जे पण तुम्हाला मसाले वापरायचे असतील तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे सर्व मसाला या पद्धतीने माशांना लावायचा आहे। त्यानंतर इथे मी रवा घेतला आहे। रव्याने काय होतं, कुरकुरीत असा मासा आपला इथे फ्राय होतो आणि या पद्धतीने रव्यामध्ये कटला मासा डीप करून घ्यायचा आहे। रव्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। तर या पद्धतीने इथे पूर्ण माशांना रवा लावून झाला आहे। तर आता आपण इथे मासे फ्राय करायला घेऊया। तर इथे माझा तवा पूर्णपणे गरम झाला आहे। तर इथे मी तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मासे तेलात सोडून घ्यायचे आहेत। या पद्धतीने सर्व मासे तेलात सोडायचे आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। 5 मिनिटासाठी पूर्णपणे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि 5 मिनिटांनीच हे मासे पलटी करायचे आहेत। गॅस बारीक केल्यामुळं काय होतं, मासे आपले जळत नाही किंवा बुड लागत नाही। रवा असल्यामुळे शक्यता बुड लागायचे चान्सेस जास्त असतात, पण रव्यामुळं मासे आपले कुरकुरीत असे फ्राय होतात आणि चिटकत पण नाही ते तव्याला। तर इथे 5 मिनिटं झाले आहेत। तर मी इथे मासे पलटी करत आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अजिबात मासा कुठेही चिकटला नाही आहे आणि व्यवस्थित असा पलटी करायला आपला एकदम सोपा जात आहे। तर एक बाजू 5 मिनिटं फ्राय झाल्यानंतर दुसरीही बाजू आपण इथे बारीक गॅसवर 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त असा कुरकुरीत हा मासा आपला फ्राय होत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत, चमचमीत असा मस्त कटला मासा आपला इथे फ्राय झाला आहे आणि खायलाही तितकाच चवदार लागतो। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की मला कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।